नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. शेअर करायला तुम्हाला नक्कीच विसरायचं नाही आहे. तर आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये आसन गर्भपात, ॲबॉर्शन, थ्रेडेड ॲबॉर्शन, ANM GNM थर्ड इयरसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन. पहिले आपण बघूया 5 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. डेफिनेशन आपण बघूया 5 मार्काची. पूर्ण हा क्वेश्चन असतो 5 मार्क्सला विचारला जातो. डिफरन्स आहे बिटवीन ह्याचं चॅनलवरती मिडवायफरी गायनेकॉलॉजी मध्ये हा विचारला जाणारा GNM थर्ड इयरला क्वेश्चन आहे. सुरुवात करूया. तर याची डेफिनेशन बघूया. यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते, परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेत पोचलेला नसतो, त्यास आसन गर्भपात म्हणतात. म्हणजे यामध्ये गर्भपातास सुरुवात झालेली असते परंतु तो गर्भपात पूर्णपणे होईलच अशा अवस्थेत पोचलेला नसतो. याची चिन्ह लक्षणे कोणती आहेत? ठीक आहे, याची चिन्ह लक्षणं कोणती आहेत? तर पेशंटच्या तक्रारीमध्ये कोणती चिन्ह लक्षणे येतात? तर जननमार्गाने होणारा रक्तस्राव. ठीक आहे, पेशंट तक्रार करतो की जननमार्गाने होणारा रक्तस्राव. ॲबॉर्शनमध्ये कुठल्याही गर्भपातामध्ये रक्तस्राव म्हणजे ब्लिडिंग व्हाजायनल असतो. तर याच्यामध्ये जननमार्गाने होणारा रक्तस्राव, हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात असतो परंतु रंगाने लाल भडक असतो. काही वेळेस हा रक्तस्राव आपोआप अचानक थांबतो किंवा तो तसा चालू राहतो. त्याचा रंग बदलतो, तो तपकिरी रंग किंवा गडद रंगाचा आहे तसाच राहतो. ते ह्याच्यामध्ये काय होतं, व्हाजायनल ब्लिडिंग, ज्याला जननमार्गाने होणारा रक्तस्राव म्हणतात. हा रक्तस्राव थोड्या प्रमाणात असतो परंतु रंगाने लाल भडक असतो. काही वेळेस हा रक्तस्राव आपोआप अचानक थांबतो किंवा तो तसा चालू राहतो. त्याचा रंग बदलतो, तपकिरी किंवा गडद अथवा तसाच राहतो. त्यानंतर वेदना होतात. रक्तस्राव वेदनारहित असतो. वेदना म्हणजे पेन आपण म्हणतो, ते वेदनारहित असतो. सहन होण्याइतकी पाठदुखी असते. काही वेळेस ओटीपोटात थोड्या वेदना असतात. वेदना या बऱ्याच वेळा रक्तस्राव झाल्यानंतर होतात. ओटीपोटात वेदना असतात, वेदना ह्या रक्तस्राव झाल्यानंतर होतात. त्यानंतर आतील तपासणी. ज्या स्त्रियांचा पूर्वी गर्भपात झालेला आहे त्यामध्ये शक्यतो ही तपासणी टाळावी. रक्तस्राव थांबवून 5 ते 7 दिवसपर्यंत शक्यतो ही तपासणी करू नये. त्यानंतर जर रक्तस्राव खूपच वाढल्यास, सतत होत राहिल्यास, पोटदुखी खूपच वाढल्यास, अगदी अनुभवी व्यक्तींमार्फत संपूर्ण निर्जंतुकता आहे ती पाहून हळूवारपणे खालून तपासणी केली जाते. ठीक आहे, ही तपासणी रक्तस्राव होण्याचे दुसरे काही कारण आहे का हे बघण्यासाठी केली जाते. त्यानंतर निदान ह्याचं कसं करायचं? ठीक आहे, निदान कसं करायचं? तर गरोदरपणाच्या काळाच्या मानाने गर्भाशयाची वाढ असते. गर्भाशय व सर्विक्स मऊ असते. सर्विक्सचे बाह्यद्वार बंद असते, एक्सटर्नल लॉस. त्यानंतर ग्रीवेची नलिका फैलत नाही, मेम्ब्रेन्स अखंड असतात. ठीक आहे, हे असं निदान याचं होतं. त्यानंतर तपासण्या कोणत्या, इन्व्हेस्टिगेशन कोणते करायला लागतात? तर रक्ताची तपासणी म्हणजे ब्लड टेस्ट करावी लागते HB पाहण्यासाठी, ब्लिडिंग आहे म्हणून. रक्तगट RH फॅक्टरसाठी, ब्लड ग्रुप पाहण्यासाठी. रक्त देण्याची वेळ आल्यास आणि देता यावे म्हणून ग्रुपिंग व क्रॉस मॅच करून रक्त तयार ठेवावे. लघवीची तपासणी अल्बिनियम व साखरेसाठी आणि अल्ट्रासोनोग्राफी करून घ्यायचं. त्याच्यामध्ये अल्ट्रासोनोग्राफीमध्ये कंपल्सरी डायग्नोस होतात. आणि आसन गर्भपाताचे गर्भधारणेवर होणारे परिणाम कोणते आहेत? आसन गर्भपाताचे गर्भधारणेवर कोणते विपरीत परिणाम होतात? तर वेळीच व योग्य उपचार झाल्यास गर्भाची वाढ पूर्ण मासापर्यंत होऊ शकते. जर ह्याच्यामध्ये जर आपल्याला उपचार करायचे असतील तर काय करायचं आहे? तर हे गर्भधारणेमुळे ह्याच्यावर कोणते परिणाम होतात? तर वेळीच व योग्य उपचार झाला गर्भाची वाढ पूर्ण मासापर्यंत होऊ शकते. मिस्ड अबॉर्शन, ब्लड मोल किंवा कॉर्नियस मोलमध्ये परिवर्तन होऊ शकते. जर ह्याच्यावर ट्रीटमेंट आपण केली, ठीक आहे, मेडिसिन देऊन, तर त्यामध्ये काय होतं, तर गर्भाची वाढ पूर्ण मासापर्यंत होऊ शकते. पण मिस्ड अबॉर्शन होऊन ब्लड मोल किंवा कॉर्नियस मोलमध्ये परिवर्तन होऊ शकते. ह्याच्यामुळे आसन गर्भपाताचे परिवर्तन अटळ गर्भपातामध्ये होऊ शकते, जे टाळता येत नाही, अटळ गर्भपातमध्ये होऊ शकते. त्यानंतर उपचार व परिचर्या याच्यामध्ये काय करायचे आपल्याला? तर पहिली गर्भपाताची चिन्हे लक्षणे दिसणारी गरोदरसी आपल्याला आढळल्यास आसन गर्भपात असेल असे समजून त्याच्यावर तातडीने उपचार करावेत, कारण आसन गर्भपात हा पूर्ण मासापर्यंत जाऊ शकतो. हल्ली गर्भपाताच्या केसेसना DODला अजिबात वापरत नाहीत, कारण ते आतील गर्भाला हानिकारक ठरते.
इंजेक्शन प्रोजेस्टेरॉन अजिबात देऊ नये, तसेच इंजेक्शन SHG गर्भपातामध्ये कॉन्ट्राइंडिकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा स्त्री ताबडतोबीने दवाखान्यात ॲडमिट करून घ्यावे. रोग्यास नातेवाईकांना धीर द्यायचा आहे, बिछाना द्यावा, कारण प्रेग्नंट लेडीज आहेत, आपण तिला धीर द्यायचं, समजवायचं आहे. रोग्यास नातेवाईकांना धीर द्यायचा आहे, बिछाना द्यावा, तेव्हा तिला पूर्ण विश्रांती घ्यावी. ठीक आहे. तिने विश्रांती घ्यायला पाहिजे. तिच्या बाह्य जननेंद्रियावरील म्हणजे केस काढून पेरिनियल वॉश द्यावा आणि स्टराईल पॅड देऊन टी बँडेज बांधायचं आहे. घरी अंगावर घेतली गेली याची चौकशी करायची आहे. रक्ताने भिजलेले पॅड्स किडनी ट्रेमध्ये म्हणजे किती ब्लिडिंग झालं त्याचे पॅड्स डॉक्टरांना दाखवायचे आहेत. तसेच जननमार्गाने काहीही बाहेर आल्यास ते डॉक्टरांना दाखवूनच ठेवण्याबद्दल म्हणजे समजावून सांगायचं आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारचे रेचक देऊ नये, तसे एनिमा देखील देऊ नये. किमान 48 तासापर्यंत कॉटच्या पायाकडे बाजू उंच करून बाईस आरामशीर झोपवायचं आहे. कोणत्याही गोष्टींचा विचार न करण्याबद्दल समजावून सांगावे. काळजी करू नये व तिला धीर देण्यासाठी तसेच एखादी बरी झालीस ती दाखवावी व तिच्याशी बोलू द्यावे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण होईल. त्यानंतर डॉक्टरी आदेशानुसार तिला झोपेची औषधे डायझेपाम 5 मिलीग्रॅमची गोळी द्यावी. त्यामुळे तिला चांगली झोप लागून शारीरिक मानसिक विश्रांती मिळेल, तसेच पोटदुखी कमी येईल. याशिवाय नियमित सलाईन देणे व इतर औषधांचे जे आदेश असतील ते औषधे योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य मार्गाने द्यायची आहेत. तिच्या पोटदुखीचं निरीक्षण करायचं आहे. जनन मार्गाने होणाऱ्या रक्तस्रावाचं निरीक्षण करायचं आहे. दर 4 तासांनी ताप, नाडी, श्वसन पाहून त्याची नोंद ठेवायची आहे. सकस व चौरस आहार द्यावा. दिवसातून 1 वेळेस रक्तदाब बघायचा आहे. BP चेक करायचा आहे तिचा. रोजच्या रोज बिछाना करायचा आहे. स्पंज द्यायचा आहे. तोंडाची स्वच्छता, पाठीची काळजी घ्यावी. केस विंचरावेत. लघवीला शौचास साफ होते की नाही बघायचं आहे. रात्रीची झोप व्यवस्थित लागते की नाही हे पण बघायचं आहे. रक्तस्राव जास्त होऊ लागल्यास आणि किंवा पोटात दुखू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांना सांगायचं आहे. वर सांगितलेल्या सर्व तपासण्या करून घ्यायच्या आहेत. आणि ती लेडीज बरी झाली, ब्लिडिंग थांबले, तर घरी जाताना आपण कोणता सल्ला हिला द्यायचा आहे. वरील उपचारांनी पेशंटला आराम वाटल्यानंतर रक्तस्राव पूर्णतः थांबवून 5 ते 7 दिवसापर्यंत पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. जड ओझे उचलू नये, जास्त थकवाईल असे कामे करू नये, आपल्याला त्रास होईल अशा भावनेच्या आहारी जाऊ नये, शौचास साफ होण्यासाठी रेचक घेऊ नये आणि पतीशी शरीर संबंध टाळावा. 1 महिन्यानंतर परत दवाखान्यामध्ये दाखवण्यास येऊन गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते की नाही ते तपासून घ्यायचं आहे. असं आपल्याला तिला जेव्हा ती स्त्री आहे, ठीक आहे, ती जेव्हा घरी जाईल तेव्हा तिला आपल्याला असा सल्ला द्यायचा आहे आणि तिला काळजी घ्यायला सांगायची आहे. वर ह्या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या तिने फॉलो करायच्या आहेत असं तिला सांगून आपल्याला माहिती द्यायची आहे, घरी जाताना सल्ला द्यायचा आहे. अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.